मित्रांनो, मी श्री गजानन विठ्ठलराव उदार, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी विंचूर, आजच्या शिक्षण परिषदेत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा आपला शिक्षण परिषदेचा विषय आहे समाजशास्त्र। समाजशास्त्र या विषयात इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांचा अंतर्भाव होतो। नागरी मूल्यांचा विकास व्हावा ही संविधानाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठीच आपल्या अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र या विषयाचं प्रयोजन केलेलं आहे। ज्या संविधानाची उद्देशिका या पाठांतर्गत लोकशाहीचे राज्य या संज्ञेअंतर्गत भारतातील निवडणूक प्रक्रियेची माहिती दिलेली आहे। भारतातील निवडणुका प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा जणू उत्सवच। मग आम्ही विचार केला की या उत्सवाचा आपल्या विद्यार्थ्यांना परिचय करून द्यावा। यासाठीच आम्ही शालेय मंत्रिमंडळ निवडणूक अत्यंत व्यापक स्वरूपावर आयोजित करण्याचे ठरवले आणि त्यासाठी निवडणूक प्रक्रियेची अथतेती सर्व प्रकारची प्रक्रिया आम्ही या ठिकाणी उभी केली। निवडणूक ही पारंपरिक पद्धतीने न घेता आम्ही यावेळेस त्यात बदल करण्याचे ठरवले आणि त्यासाठीच अगदी या निवडणुकीच्या अधिसूचनेपासून ते सरकार व मंत्रिमंडळ स्थापनेपर्यंतच्या सर्व अनुषंगिक बाबी, सर्व तांत्रिक सहकार्यासह आम्ही कशा पूर्ण केल्या हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। धन्यवाद। आपल्या शाळेमध्ये आपण शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेणार आहोत आणि त्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये आपण काय काय करणार आहोत याची थोडक्यात माहिती घेऊया। सर्वप्रथम निवडणुकीची अधिसूचना आपण काढणार आहोत, ज्याद्वारे आपल्या शाळेमध्ये आपण निवडणूक घेत आहोत हे आपल्या सर्वांना समजेल। त्याच्यानंतर नामनिर्देशन, नंतर आपण करणार आहोत नामनिर्देशन। नामनिर्देशन म्हणजे काय? तुम्ही ज्या पदाकरता उभं राहणार आहात तुम्हाला त्या पदाचा फॉर्म आमच्याकडे जमा करायचा आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला चिन्ह वाटप करून देणार आहोत। मग कोणत्या उमेदवाराला कोणतं चिन्ह द्यायचं हे आपण या ठिकाणी ठरवणार आहोत। त्याच्यानंतर तुम्हाला प्रचाराला 2 दिवस मिळतील। तुम्ही प्रचार बघितलाय ना? ठिकठिकाणी गल्ल्यांमधून, गावागावातून, गाड्यांमधून प्रचार करतात, तसं तुम्हाला पण प्रचार करायचा आहे। पण हा प्रचार कुठं करायचा आहे? आपल्या शाळेमध्ये, आपल्या वर्गांमध्ये। मग तुम्ही त्या प्रचारामध्ये कोणत्या पदाकरता उभे आहात, काय काय करणार कामं, त्यासाठी शाळेसाठी कोणकोणती कामं करणार ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे। त्याकरता तुम्हाला 2 दिवस इतका वेळ मिळणार आहे। त्याच्यानंतर आपलं होईल प्रत्यक्ष मतदान, त्यानंतर मतमोजणी आणि निकाल, आणि ह्या निकालानंतर शेवटच्या दिवशी असेल आपला शपथविधी। अशा पद्धतीने आपला निवडणुकीचा कार्यक्रम पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे। समजलं सगळ्यांना? शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2018-19 यासाठी आपण जवळपास 9 मंत्रालयांसाठी आपण निवडणूक घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री, स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री, सहल मंत्री, परिपाठ मंत्री अशा एकूण 9 मंत्रालयांसाठी आपण ही निवडणूक घेणार आहोत। मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात प्रमुख मंत्रालय आहे, सगळ्यात प्रमुख पद आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पद, जे राज्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं। तसंच आपल्या शाळेचा आपल्याला मुख्यमंत्री निवडायचा आहे, जो शाळेचं नेतृत्व करू शकेल, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं नेतृत्व करू शकेल। सांगा मग आता कोण कोण इच्छुक आहे मुख्यमंत्री होण्यासाठी? त्यांनी बोटवरती करा। चला उभे राहा, या सगळ्यांनी इकडे या। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपले शाळेचे सगळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार। यापैकी तुम्हाला तुमचा प्रतिनिधी, तुमचा मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे असेल ते निवडण्याची संधी मिळणार आहे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस। या सर्व उमेदवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे। शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी अगोदर केलेल्या प्रक्रियेनुसार जे काही इच्छुक उमेदवार होते त्या पदासाठी, त्यातून 8 मंत्रालयांसाठी हे जवळपास 47 उमेदवार या ठिकाणी उभे राहिले। ह्या उमेदवारांना चिन्हांचं वाटप करताना आम्ही संबंधित मंत्रालय आणि त्याच्या अनुषंगिक जे बाबी आहेत यांचा विचार केला। उदाहरणार्थ जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते त्यासाठी कमळ, मोर, रुपया, आंबा, वाघ यासारखी जी आपली राष्ट्रीय प्रतीक आहे त्यांचा आम्ही वापर केला। तर आरोग्य मंत्रालय हे आपल्या आरोग्याशी संबंधित असतं, त्यामुळं जाणीवपूर्वक साबण, टूथपेस्ट, कंगवा, नेल कटर यासारखी चिन्ह आम्ही विद्यार्थ्यांना दिली।
आज मतदानाचा प्रत्यक्ष दिवस उगवलेला आहे. तुमच्या उमेदवारांनी, तुमच्या आवडीच्या उमेदवारांनी प्रचार केलेला आहे आणि त्या प्रचारानंतर आज तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष मत द्यायचं आहे. पण मत देण्यापूर्वी त्याकरता काय करायचं आहे ते नीट समजून घ्या. मतदान कक्षाच्या बाहेर ही मतदार यादी लावलेली आहे. काय आहे ही मतदार यादी? ह्या यादीमध्ये तुमच्या वर्गानुसार तुमचा रोल नंबर आहे. या मतदार यादीतील तुमचा अनुक्रम नंबर तपासून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 3 अधिकारी दिसतील. तर मतदान अधिकारी क्रमांक 1 कडे तुम्ही तुमचं आय कार्ड दाखवायचं. त्याच्यानंतर 2 नंबरचा अधिकारी तुमची सही घेईल आणि 3 नंबरचा अधिकारी तुमच्या बोटाला शाई लावेल आणि त्यानंतर तुम्ही मतपत्रिका घेऊन मतदान कक्षाकडे जायचे आहे. तुम्हाला अशा प्रकारची मतपत्रिका त्या ठिकाणी दिसेल. या मतपत्रिकेवर एका पेजवर 2-2 मंत्र्यांचे जे उमेदवार आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ पहिल्या पानावर मुख्यमंत्री आणि अभ्यास मंत्री या पदाच्या उमेदवारांची नावे आहेत. आता यापैकी समजा तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी 5 उमेदवार आहेत. 5 पैकी तुम्हाला फक्त एकाच उमेदवाराला मत द्यायचं आहे. तर तुम्ही त्या उमेदवाराच्या नावापुढे काय करायचं? फक्त पेननी टिक करायचे आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही एकाच मंत्रालयाकरता 2 जणांच्या पुढे टिक मार्क केली तर तुमचं मत काय होईल? बाद होईल. त्यामुळं 5 पैकी एकाच उमेदवाराच्या पुढे काय करायचे आहे? फक्त टिक मार्क करायची आहे. असे 4 पानांची ही आपली मतपत्रिका आहेत. 4ही पानांवर टिक मार्क झाली की तुम्ही ही मतपत्रिकेची घडी घालून मतदान पेटीमध्ये टाकायची आहे. निकाल ऐकाय सर्वांना? आपल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2018-19 ची मुख्यमंत्री आहे क्षितिजा बाळासाहेब मोकाटे, इयत्ता 6वी. चला पटकन पुढे. अभ्यास मंत्री साहिल जयवंत बोराडे. टाळ्या संपायला नकोय. आरोग्य मंत्री दीपा नंदू जाधव. स्वच्छता मंत्री आहे शुभम गोरख कदम. सहल मंत्री आहे संदेश दत्तात्रय पवार. क्रीडा मंत्री आहे ओम भाऊसाहेब शिंदे. परिपाठ मंत्री आहे श्रद्धा शरद शिंदे. सांस्कृतिक मंत्री आहे श्रुती विठ्ठल राजगिरे. बघा, आपली नवनियुक्त मुख्यमंत्री क्षितिजा बाळासाहेब मोकाटे झालेली आहे. आपण तिला पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहे. हात पुढे कर बाळा. माझ्या मागून म्हणायचं आहे, मी क्षितिजा बाळासाहेब मोकाटे ईश्वर साक्षी शपथ घेते की शालेय नियमांच्या अधीन राहून
मी माझे काम निष्ठा व प्रामाणिकपणे पूर्ण करेन. आपल्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतलेली आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर नवीन मुख्यमंत्र्यास सन्मानपत्र देत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करायचं आहे. आपण बघितलं की आज आम्ही कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली. मित्रांनो, निवडणूक प्रक्रिया राबवताना आम्हाला अनेक साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये विकास करता आला. उदाहरणार्थ, ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रचार केला, प्रचार करताना विद्यार्थ्यांना भाषेशी संबंध आला. ज्यावेळेस त्यांच्या शिक्षकांनी काउंटिंग करून निकाल घोषित केला, त्यावेळेस कुणीतरी जिंकलं, कुणीतरी हरलं. त्यातून मुलांच्या खेळाडूवृत्तीचा विकास झाला. मुलांची सहनशक्ती वाढली. मुलांनी प्रचारामध्ये एकमेकाला मदत केली, सहकार्य केलं. थोडक्यात काय, तर यातून अनेक गुणांचा विकास आम्ही करू शकलो. हा विषय केवळ वर्गात न शिकवता अनुभवाद्वारे आपण त्यांना शिकवलं, जर नवीन उपक्रम राबवले, तर मला वाटतं नागरिकशास्त्र हे विषय मुलांना नक्कीच आवडेल आणि त्यातून मुलांतील सर्वांगीण विकासाचा आपण नक्कीच चालना देऊ शकतो.